जी, कई वर्षों से विदर्भ अलग राज्य होना चाहिए, ये मांग जनता की है। अगर आप जीत के आते हैं तो क्या आप विदर्भ अलग राज्य देंगे? देखो, मेरे को वोट लेना है, इसलिए विदर्भ अलग राज्य दो करके मैं बोलूंगा, क्योंकि भारत काल भाजपाचा जाहीरनामा आला आणि ते काय करणार आहे ते सांगितलं। त्याच्यावर आमचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी 10 प्रश्न केलेले आहेत। मला वाटतं की मी इतके दिवस प्रचार केला, प्रचार करत असताना गल्लोगल्ली सामान्य जनतेपर्यंत पोहोचलो। ही लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक असताना लोक प्यायचं पाणी नाही, नळाचं कनेक्शन कापलं, रस्त्यावरचे गड्डे, म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जे प्रश्न उपस्थित करावे ते प्रश्न लोकसभेच्या निवडणुकीत उपस्थित करतात। आता मी कधी गाडीवर फिरत होतो, कधी गल्लीत घुसत होतो, कधी 2 व्हीलरवर प्रचार केला आणि संपूर्ण शहरात ही स्थिती मला दिसली नाही। आणि आताच आम्ही जे प्रश्न विचारले आणि शहरातल्या जनतेचे जे प्रश्न आहे, कारण की गडकरी साहेब पहिले मी इतके विकास कामं केले आहे, मला मत द्यायचं आहे तर द्या, नाही तर नका देऊ, मत मागायला येणार नाही असं बोलले होते। आणि नंतरच्या काळात त्यांना प्रचार करावा लागला। तर मला सांगा की जर स्वतःच्या डेव्हलपमेंटवर इतका भरोसा असता तर मग आपल्या वक्तव्यावर ते ठाम राहिले असते। आणि म्हणून प्रचार करत असताना ज्या शहराची परिस्थिती मी पाहिली, मला वाटतं या नागपूर शहराला अजून विकसित करण्याची गरज आहे। लोकांच्या ज्या मूलभूत सोयी आहेत त्यापासून ते वंचित आहे। आज चांगल्या शाळा नाही आहेत, ज्या शासनाने सर्वसामान्य जनतेला मुलांच्या शिक्षणासाठी द्यायला, चांगले आरोग्य केंद्र नाही आहे। आणि यासोबतच आपण जे भरमसाठ विजेचं बिल, ते सगळे मुद्दे या लोकसभेच्या निवडणुकीत आले। तसं पाहता ही देशाची निवडणूक आहे, ही निवडणूक एका विचारधारेची निवडणूक झालेली आहे। देशात 10 वर्ष सत्ता चालवत असताना जे वादे मोदी सरकारने केले होते ते पूर्ण केले नाही। ज्या विविध समाजांना त्यांना तुम्हाला न्याय देऊ आणि तुमचे अडलेले कामं करू ते पूर्ण केलेले नाही। आणि अशा वेळेस 10 वर्षात जे स्वतःच बोललेले शब्द पूर्ण केले नाही, पुन्हा मतदारांसमोर आले। मग 10 वर्षात त्यांनी काय केलं तर तानाशाही पद्धतीनं, हिटलरशाही करून दुसरे पक्ष उद्ध्वस्त करण्याचं काम केलं। हे उद्ध्वस्त करत असताना संविधानाने यांना अधिकार नाही दिला। एक सरकार चालू आहे, आमदार परवान टोळा, दुसऱ्यावर ईडीच्या नोटिसेस द्या, आरोप लावा, मग त्यालाच आपल्या पक्षात मंत्री बनवा। संविधान हे सांगत नाही, म्हणून आम्ही म्हणू शकतो की संविधानानुसार हा देशाचा कारभार चाललेला नाही। लोकतंत्र जिवंत नाही आहे, कारण की विरोधी पक्ष हा सक्षम असला पाहिजे। सत्ताधाऱ्यांनी घेतलेले जनतेच्या हिताचे निर्णय जर चुकीचे असले तर त्यासाठी विरोधक हा तगडा असला पाहिजे, परंतु विरोधकच संपवायचा हा मनसुबा घेऊन हे सरकार चाललं। जी, कई वर्षों से विदर्भ अलग राज्य होना चाहिए, ये मांग जनता की है। अगर आप जीत के आते हैं तो क्या आप विदर्भ अलग राज्य देंगे? देखो, मेरे को वोट लेना है, इसलिए विदर्भ अलग राज्य दो करके मैं बोलूंगा, क्योंकि भारतीय जनता पार्टी के लोगों ने विदर्भ अलग राज्य के लिए रैलियां निकाली थी, और 10 साल में वो विदर्भ की बात भूल गई। मैं चुन के आने के बाद छोटे राज्यों के बारे में सरकार का क्या रुख है वो देखकर यहाँ के विदर्भवादी जनता से बात करके आगे का निर्णय